ज्ञानाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि सर्वांगीण उन्नतीचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तमाम दलितांचे, पीडितांचे, शोषितांचे, वंचितांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे आणि स्त्रियांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन करतो. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विज्ञानिष्ठ अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो की भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या 21 वर्षाच्या धर्मकार्याला वंदन करतो. संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या गेल्या 49 वर्षाच्या धर्मकार्याला मी वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्मकार्याला मी वंदन करतो. संस्थेचे ट्रस्टी आणि राजकीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धर्मकार्याला मी वंदन करतो. आज आपल्या राष्ट्रीय प्रवचन मालिकेमध्ये मुंबई प्रदेशच्या विद्यमाने जी धम्मप्रवचन मालिका 2026 आहे त्याचं नवपुष्प आज गुंफण्यासाठी आपण इथे जमलेले आहोत. संस्थेचे भिक्षू संघाचे सदस्य पूज्य बनते विशुद्धी मोदी यांना प्रथमतः पंचांग प्रणाम करतो. ज्यांनी माझा गोड असा परिचय करून दिला ते आपल्या संस्थेचे सन्माननीय ट्रस्टी तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आपल्या केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर S.K. भंडारे साहेब यांना सविनय जयभीम करतो. आज या प्रवचनासाठी विशेष करून उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे गुरुवर्य तथा संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय B.S. गायकवाड गुरुजी यांना सविनय जयभीम करतो. आजच्या या प्रवचनासाठी विशेष करून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय U.G. मोराळे साहेब, महाराष्ट्राचे सन्माननीय कोषाध्यक्ष आदरणीय प्रशांत गडकरीजी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्मप्रवचन मालिका संपन्न होत आहे ते आपल्या मुंबई प्रदेशचे सन्माननीय उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर विलासराव ढोबळे साहेब यांना सविनय जयभीम करतो. त्याचप्रमाणे या चैत्यभूमीचे व्यवस्थापक आदरणीय प्रदीप कांबळे साहेब आणि मुंबई प्रदेशचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुंबई प्रदेशच्या अंतर्गत असलेल्या 2 शाखांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय पदाधिकारी, सर्व केंद्रीय शिक्षक, सर्व केंद्रीय शिक्षिका, सर्व बौद्धाचार्या आणि सर्व शील संपन्न, श्रद्धा संपन्न बौद्धाचार्य प्रशिक्षणार्थी आणि उपासक उपासिका आपणा सर्वांना सविनय जयभीम करतो. आणि सर्वप्रथम आज जेम्स प्रिन्सेप यांच्या 227व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज संपूर्ण बौद्ध विश्वामध्ये सर जेम्स प्रिन्सेप यांची जयंती विश्व धम्मलिपी दिन म्हणून, धम्मलिपी गौरव दिन म्हणून जगभर साजरी केल्या जाते. आपल्याला सांगत असताना मला अतिशय आनंद वाटतो की आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेली 5 वर्षापासून धम्मलिपीचे वर्ग सुरू केलेले आहेत, पाली प्रशिक्षण वर्ग सुरू केलेले आहेत आणि आपण गेल्या 5 वर्षापासून सर जेम्स प्रिन्सेप यांची जयंती साजरी करत आहोत. आदरणीय भंडारे सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच आपण हा विषय विभागून घेतला. ब्रिटिश धम्मप्रचारक हा वेगळा विषय केला आणि ब्रिटिशकालीन आशियाई धम्मप्रचारक हा विषय वेगळा केला. आशियाई धम्मप्रचारक आदरणीय B.S. गायकवाड गुरुजींनी मांडला आणि ब्रिटिश धम्मप्रचारक हा विषय देण्याची संधी मला संस्थेने दिली. त्याबद्दल मी सर्व संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की भारतीय बौद्ध महासभेच्या पाली धम्मप्रचार व प्रसार समितीच्या वतीनं ज्या आतापर्यंत 20 बॅच झालेल्या आहेत त्या 1 ते 20 बॅचच्या जुन्या आणि नव्या असं सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी गेल्या 18 तारखेपासून म्हणजे परवापासून आदरणीय भीमराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर जेम्स प्रिन्सेप यांच्या 227व्या जयंतीनिमित्त आपण 5
विशेष उपक्रम आयोजित केलेले आहेत. पहिला आहे सर जेम्स प्रिन्सेप यांचे कार्य आणि संशोधन. दुसरा आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, राष्ट्रध्वज, अशोक चक्र आणि चक्रवर्ती सम्राट अशोक. तिसरा आहे भारतीय संविधानाची उद्देशिका पालीमध्ये आणि धम्मलिपीमध्ये. चौथा आहे सम्राट अशोकांचे शिलालेख व स्तंभलेख. आणि पाचवा उपक्रम आहे ब्रिटिश काळात बौद्ध संस्कृतीच्या संशोधनाची सुरुवात. या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या आणि गुणानुक्रमे निवडून आलेल्या स्पर्धकांना परमादरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान पत्र देऊन आम्ही जाहीर सत्कार करणार आहोत. धम्मलिपी संशोधक सर जेम्स प्रिन्सेप यांना ज्ञान कार्याच्या माध्यमातून विनम्र मानवंदना देऊया. चला आपण धम्मलिपी शिकूया, धम्म संशोधन करूया, धम्म वारसा जपूया, धम्म वारसाचे संवर्धन करूया आणि धम्म वारसा पुढील पिढीला हस्तांतरित करूया. यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चैत्यभूमी धम्मलिपी वर्गाचे प्रेरणास्थान, प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या कृती आराखड्यानुसार चला लेणीवर जाऊया, विश्व धम्मलिपी दिन कृतीने साजरा करूया हा उपक्रम आज राबविण्यात आला आहे. एक बॅच कोंडीविटा बुद्ध लेणी मुंबई येथे आपली गेलेली आहे सकाळी 10:30 वाजता, तर दुसरी बॅच आज तुळजा बुद्ध लेणी जुन्नर जिल्हा पुणे येथे गेलेली आहे. आणि या कृती आराखड्यानुसार आज धम्मलिपी संशोधक सर जेम्स प्रिन्सेप यांच्या 227व्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय धम्मप्रवचन मालिकेमध्ये सर जेम्स प्रिन्सेप यांना त्रिवार साधुकार देऊन आपण विनम्र अभिवादन करूया. साधु साधु साधु. आपणा सर्वांना विश्व धम्मलिपी गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी आजच्या धम्मप्रवचनाच्या विषयाला सुरुवात करत आहे. आजचा विषय आहे बौद्ध धम्माचे ब्रिटिश धम्मप्रचारक. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण लाख लाख धन्यवाद देऊया त्या महाधम्म प्रचारकाला ज्यांनी मुंबई येथील कानेरी, मंडपेश्वर, कोंडीविटा, महाड येथील गांधारपाली आणि कोल बुद्ध लेणी, कर्जत येथील कोंडाणे बुद्ध लेणी, कार्लेबाजे बुद्ध लेणी, त्रिरश्मी बुद्ध लेणी इत्यादी अनेक बुद्ध लेण्यांवर प्रत्यक्ष जाऊन जनमानसांमध्ये जागृती केली आहे. त्यांच्या चैतन्य, श्रद्धा वृद्धिंगत करून बुद्ध लेण्यांवर जाण्यासाठी प्रेरित केले आहे. लेणी संवर्धन समितीच्या सहकार्याने तिथं सूचना फलक लावलेले आहेत जेणेकरून त्या ज्या वयोवृद्धांना बुद्ध लेण्यांवर चढून जाता येत नाही ते सूचना फलकावरील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती वाचून त्यांचे फोटो घेऊन त्या विविध बुद्ध लेण्यांमध्ये काय काय आहे, तिथे शिलालेखावर काय कोरले आहे याचा अनमोल ठेवा जतन करू शकतात. अशा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला म्हणजे डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांना त्रिवार साधुकार देऊन त्यांच्या या निष्पृह धम्मकार्याला कृतीशील सहकार्य करण्याचा आज आपण संकल्प करूया. बोला साधु साधु साधु. बौद्ध धम्माचे ब्रिटिश धम्मप्रचारक अनेक आहेत, परंतु 28 बुद्ध प्रवचनमाला याच्या अनुसरून 28 ब्रिटिश धम्मप्रचारकांची मी निवड केलेली आहे. पहिले आहेत जेम्स प्रिन्सेप. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा 1857 ते 1911 या कालखंडामध्ये त्यांचे हेडक्वार्टर कलकत्ता येथे होतं. नंतर 1911 ते 1947 पर्यंत त्यांचे हेडक्वार्टर दिल्लीला होतं. ईसापूर्व 6वी शताब्दी ते 8वी शताब्दी म्हणजे 1400 वर्ष या भारतामध्ये बौद्ध धर्म होता. नंतर 8वी शताब्दी ते 12वी शताब्दी पर्यंत फक्त हिमालयी प्रदेशामध्ये तो शिल्लक राहिलेला होता. तर या जेम्स प्रिन्सेपचा जो जन्म आहे तो 20/8/1799 रोजी झाला. आज त्यांना 227 वर्ष झालेले आहेत. आज त्यांची 227वी जयंती आहे. त्यांचं निधन 22 एप्रिल 1840 रोजी झालेलं आहे आणि हे ब्राह्मी लिपीचे भाषातज्ञ होते. तसेच सम्राट अशोकांच्या शिलालेखांचे वाचन करून अनुवाद करणारे प्रथम ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी 1838 साली कित्येक दशकानंतर अनेक वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे परिश्रम करून जो शिलालेखांचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला
त्याचा त्यांनी अनुवाद केला. त्यांनी 1837 साली सर्वप्रथम अशोककालीन अभिलेख वाचण्यात सफलता प्राप्त केली. अशोक काळात अभिलेख कागदावर लिहित असत व शिलालेख हे दगडावर कोरले जात असत. दोन्हींचा उद्देश एकच असायचा. अशोकाचे शिलालेख प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले होते तथा त्यांची जी लिपी होती ती ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी होती. अभिलेख आणि शिक्के आणि नाण्यांवर प्रियदर्शी अर्थात सुंदर मुखाकृतीवाले राजा असे त्यांचे नाव कोरलेले होते. तर काही अभिलेखांवर राजा सम्राट अशोक असे लिहिलेले होते. या शिलालेखांचा प्रथम शोध 1750 मध्ये पेन्थलर या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला होता. परंतु त्या शिलालेखांचे प्रथम वाचन त्याचा अर्थ सन 1837 मध्ये सर जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेले आहे आणि म्हणून त्यांना पाली शोधाचे श्रेय या भारतीय पुरातत्वविद सर जेम्स प्रिन्सेप यांना दिले जाते. या जेम्स प्रिन्सेपनी पश्चिम बंगालच्या एशियाटिक सोसायटीच्या पहिल्या 7 अंकामध्ये पुरातत्विक संशोधनाचा तपशील 1838 साली प्रकाशित केलेला आहे. अशा प्रकारचं त्यांचं हे कार्य आहे. दुसरे आहेत मेजर जनरल सर अलेक्झांडर कनिंघम. हे ब्रिटिश सैन्याचे एक इंजिनियर होते. ते बंगाल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये होते. नंतर त्यांनी इतिहास व आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग या संबंधी भारतभर आवडीने काम केले. सन 1837 मध्ये त्यांनी वाराणसी म्हणजे काशीच्या जवळ जे बनारस जवळ जे सारनाथ आहे तेथे एक अत्यंत पवित्र असं श्राईन म्हणजे धार्मिक स्थळ आहे ते त्यांनी पहिल्यांदा शोधून काढलं आणि अतिशय काळजीपूर्वक त्याचे चित्रीकरण केले. जे काही स्ट्रक्चर होते, जे काही शिल्प तिथे त्यांना सापडली, ज्या काही मूर्ती सापडल्या ते नंतर 1850 साली त्यांनी त्याचं उत्खनन केलं. सांचीचे जे शिल्प आहेत ती भारतातील सर्वात जुनी वास्तू मानली जाते. सर अलेक्झांडर कनिंघम हे भारतातील आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पहिले डायरेक्टर म्हणजे संचालक होते. त्यांची कामानिमित्त गाठभेट आधी सर जेम्स प्रिन्सेप यांच्याशी झाली होती, जे ब्रिटिश न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे मुद्राशास्त्रज्ञ होते. शिक्क्याबाबत ते शिक्काशास्त्रज्ञ होते, जे भारतातील एक विद्वान असे स्कॉलर होते. त्यांनी भारतीय इतिहास व भारतातील नाणे व भारतातील सिक्के याबाबत आवडीने संशोधन केले होते. जेम्स प्रिन्सेप यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे लॉर्ड कनिंघम यांनी काश्मीर आणि लडाखसह भारतभर बौद्ध इतिहास शोधून काढण्यासाठी सन 1854 साली आर्किटेक्चुरल म्हणजे वास्तुकला, शिल्पकला, स्थापत्यकला यांचा पुरेपूर उपयोग केला. लॉर्ड कनिंघम यांनी 1861 पासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणून कामकाज केले. ते 1865 पर्यंत इंडियन आर्किओलॉजिकल सर्वे हे बरखास्त होईपर्यंत संचालक म्हणून ते कार्य करीत होते. पुन्हा 1870 साली इंडियन आर्किओलॉजिकल सर्वेचे कार्य पुन्हा सुरू झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संचालक पद स्वीकारून पुढील 15 वर्षे उत्तर भारतात अनेक जागी उत्खनन करून आर्किओलॉजिकल एक्सप्लोरेशन म्हणजे पुरातत्व शोध, पुरातत्व अन्वेषण हे त्यांनी शोधून काढले आणि त्यांनी 1871 साली दी एन्शियंट जिओग्राफी ऑफ इंडिया अर्थात प्राचीन भारताचा भूगोल हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. तो शोध ग्रंथ म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासूनचे पहिले कलेक्शन ऑफ एडिक्ट्स ठरले अर्थात शिलालेखांचा संग्रह ठरलेला आहे, ज्यामध्ये सम्राट अशोकाचे शिलालेख, स्तूप, स्तंभ, विहारे यांचा उल्लेख आहे. सन 1885 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी इंडियन न्यूमिस्मॅटिक्स अर्थात भारतीय मुद्राशास्त्र आणि भारतीय शिक्काशास्त्र या विषयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि या विषयावर त्यांनी 2 पुस्तके लिहिली. सन 1887 साली त्यांना इंग्लंडच्या राणीने सर लॉर्ड अलेक्झांडर कनिंघम या उपाधीने सन्मानित केले. ब्रिटिश सैन्यातला हा अशोक चक्रा समान सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, सन्मान आहे, उपाधी आहे. जे राजासाठी किंवा राणीसाठी उत्कृष्ट सेवा देतात त्या सैनिकाला किंवा त्या सैनिक अधिकाऱ्याला हे नाईटहूड या रँकने म्हणजे या पदवीने उपाधीने ब्रिटिश राजे सन्मानित करत असत. ते सन्मानित व्यक्ती सर किंवा लॉर्ड किंवा नाईट
हा शब्द वापरू शकतात, अन्य कोणीही नाही. जनरल कनिंघम यांनी खूप परिश्रम घेऊन सन 1862 ते 1884 पर्यंत भारतीय पुरातत्व अन्वेषणाचे विस्तृत विवरण 23 खंडामध्ये प्रकाशित केलेले आहे. तिसरे आहेत विलियम जोन्स, यांचा कालावधी आहे 1746 ते 1794. यांच्याद्वारा संस्थापित एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल तथा रॉयल एशियाटिक सोसायटी यांनी भारत, नेपाळ, श्रीलंका या देशांमधून प्राप्त दुर्लभ बौद्ध पांडुलिपी आहे याचा संग्रह केला तथा त्याचे संरक्षण केले. त्याचे इंग्रजीत रूपांतर सुद्धा केले. त्यानंतर कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीने एशियाटिक रिसर्चेस म्हणजे आशियाई संशोधन या नावाची एक पुस्तकमाला सन 1788 मध्ये प्रकाशित केली आणि त्याचे 5 भाग सन 1797 पर्यंत प्रकाशित केले. सांस्कृतिक विषयासंबंधीची ही पुस्तकमाला इंग्लंडमध्ये सन 1836 पर्यंत नियमित रूपाने प्रकाशित होत होती. यानंतर चौथे आहेत जॉन विल्सन, सुप्रसिद्ध पाश्चात्य विद्वान होते. आपल्या मेमोयर ऑफ दी केव टेम्पल म्हणजे गुंफा आणि मंदिराच्या स्मृती या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वास्तविक बौद्ध मंदिर आहे असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सन 1825 साली युरोपीय देशांमध्ये एशियाटिक जर्नल अर्थात आशियाई पत्रिकांमध्ये म्हणजे त्यावेळच्या मासिकांमध्ये भगवान बुद्धाचे चरित्र प्रथमच त्यांनी प्रकाशित करण्याचे महान कार्य केले आहे. त्यानंतर 5वे आहेत कॅप्टन जॉन स्मिथ. या ब्रिटिश सैन्याच्या अधिकाऱ्याने दिनांक 28 एप्रिल 1819 रोजी वाघोरा नदीच्या खोऱ्यात वाघाच्या शिकारीला गेले असताना अजिंठा लेण्याचा शोध लावला. तोपर्यंत अजिंठाच्या 30 लेण्या त्या विस्मृतीमध्ये गेलेल्या होत्या. या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या अजिंठा लेण्या म्हणजे अद्भुत ऐतिहासिक ठेवा आहे. तो जगासमोर आणण्याचे महान कार्य कॅप्टन जॉन स्मिथ यांनी केले आहे. 6वे आहेत जेम्स फर्ग्युसन. या ब्रिटिश संशोधकाने सन 1843 साली अजिंठा लेणीवर शोध निबंध म्हणजे त्यांनी थेसिस लिहिला आणि सन 1855 साली अजिंठा लेणीतील ज्या चित्र आहेत त्यांच्या ट्रू कॉपी म्हणजे सत्य प्रती त्यांनी तयार केल्या आणि जगभर त्यांनी प्रसारित केल्या. 7वे आहेत लेफ्टनंट ब्रेट. या ब्रिटिश अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील विविध बौद्ध लेण्यातील शिलालेखांचे भाषांतर सन 1843 ते 1873 या कालखंडामध्ये केलेले आहे. डॉक्टर स्टीव्हन्सन या ब्रिटिश अधिकाऱ्याने अनेक बौद्ध लेण्यांमधील शिलालेखांचे भाषांतर सन 1843 ते 1873 या कालखंडामध्ये पूर्ण केलेले आहे. 9वे आहेत विल्सन फिंच. या ईस्ट इंडिया कंपनीच्या एक इंग्रज व्यापारी होता आणि तो तसा यात्री होता. तर त्याने सन 1608 मध्ये लिहिलेल्या यात्रा वृत्तांतामध्ये अशोक स्तंभाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याने अशोक स्तंभ पाहिला आहे आणि त्या अशोक स्तंभावर जो लेख आहे म्हणजे स्तंभ लेख आहे तो त्यांनी पाहिला आहे असे त्याच्या वर्णनामध्ये त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. आणि हेच नंतरच्या संशोधकांना स्रोत म्हणून हे उपयोगाला आलेले आहे. 10वे आहेत जॉन मार्शल. हा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी पहिला प्राच्यविद्या संशोधक ठरलेला आहे. त्याने सन 1670 मध्ये दगडी स्तंभाची नोंद केलेली आहे. दगडी म्हणजे शिला, स्तंभाचे वर्णन करणारा जॉन मार्शल हा प्रेरणा स्रोत ठरलेला आहे. त्याने 15 वर्ष तक्षशिला येथे उत्खनन केले. आरमाईक भाषेमधले सम्राट अशोककालीन शिलालेख त्यांनी तिथे शोधून काढले. 11वे आहे वॉरन हेस्टिंग्स. हा ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल होता. त्याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचा पाया रचलेला आहे. या सोसायटीच्या माध्यमातून दुर्लभ अशा बौद्ध पांडुलिपीचा संग्रह करून त्यांनी आशियाई संशोधन या नावाचे सन 1788 ते 1797 पर्यंत पुस्तकमाला प्रकाशित केलेल्या आहेत. 12वे आहेत थॉमस लॉ. हे पुराण वस्तू अभ्यासक होते. त्यांनी सन 1770 मध्ये ब्रिटिश इंडिया कंपनी यामध्ये मुळकी अधिकारी होते. मुळकी म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर होते.
त्यांनी 1783 मध्ये गयेचे कलेक्टर म्हणून जेव्हा प्रभार घेतला तेव्हा त्यांनी तिथे दगडी स्तंभाचा अभ्यास सुरू केला आणि शिलास्तंभाचा त्यांनी तिथे शोध घेतला. 13वे आहेत सर जॉन हॅरिंग्टन यांनी जुन्या गुंफांचा आणि लेण्यांचा शोध घेतला, शिलालेखांचा शोध घेतला. ते लेखक होते व ते संशोधक होते. त्यांनी अनेक विद्वानांसोबत चर्चा करून शिलालेखांवरील जी लिपी आहे ती तपासली आणि त्यांनी जाहीर केले की ही लिपी ब्राह्मी लिपी आहे. परंतु त्यावेळेला त्यांनी भारतीय पंडितांनी जे सांगितलेलं होतं की ही ब्राह्मी लिपी ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे हे त्यांनी मान्य केले नाही. त्यांनी युरोपियन संशोधकांनी आणि या विद्वानांनी युरोपीय देशामध्ये ही संज्ञा प्रचलित होऊ दिली नाही. 14वे आहेत कर्नल कॉलिन मॅकेंजी यांचा कार्यकाल होता 1754 ते 1821. हा एक ब्रिटिश ईस्ट कंपनीमध्ये स्कॉटिश सेना अधिकारी होता. ते इंजिनियर होते आणि ते मानचित्रकार होते. सन 1815 मध्ये ते भारताच्या प्रथम सर्वेयर जनरल झाले आणि त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये अमरापूर येथे, अमरावती म्हणून जे आहे आंध्र प्रदेशामध्ये, येथील स्तूपांचा शोध घेतला. तिथल्या नक्षीदार कलाकुसरचे शिलालेख स्तंभ त्यांनी उकरून काढले. सपाट शिला ज्या होत्या त्या त्यांनी उकरून काढल्या आणि सारनाथ येथील बौद्ध स्मारकांप्रमाणे अमरावती स्मारकाची त्यांनी खूप सारी रेखाचित्रे रेखाटून एशियाटिक सोसायटीच्या म्युझियममध्ये जपून ठेवले. धम्मचक्र, धम्मस्तंभ यावरील शिलालेखांचा त्यांनी अभ्यास केला. भारतभरातील गुंफा, शिला आणि स्तंभावर एकच धम्मलिपी आहे असा निष्कर्ष त्यांनी जगभर घोषित केला. 15वे आहेत जेम्स बर्जेस यांचा कार्यकाल होता 14 ऑगस्ट 1832 ते 3 ऑक्टोबर 1916. यांनी ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ होते आणि ते इतिहासकार होते. त्यांनी आंध्र प्रदेशातील अमरावती व बाजूच्या प्रदेशात उत्खनन करून बुद्ध विहारांचे अवशेष सिद्ध करणारे दोन्ही बाजूला कोरीव काम केलेले पुरातन शिल्प आणि स्तंभ हे जगासमोर उघड केले. 16वे आहेत नेल्स बर्जिस यांनी आंध्र प्रदेशातील जगैयापेट बौद्ध स्मारकाचा शोध घेतला. 1867 साली सम्राट अशोककालीन अनेक चित्रे त्यांनी रेखाटली आणि ती पॅरिसला पाठवली आणि 60 वर्षानंतर त्याचे महत्त्व जगाला कळाले. 1873 मध्ये भारताचा पुरातत्व संरक्षक म्हणून ते झाले. त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ते महानिदेशक झाले आणि ते महान असे अभ्यासक ठरले. 17वे आहेत जोसेफ कातर यांनी सन 1772 मध्ये पुरातत्व संशोधक म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यांनी दी इंडियन अँटिक्विटी हे पुरातत्व शास्त्रज्ञ जेम्स बर्जेस यांनी सुरू केलेल्या नियतकालिकामध्ये त्यांनी इतिहास, पुरातत्वशास्त्र आणि शिलालेखशास्त्र आणि लोकसाहित्य यावरती विपुल असे लिखाण केले. 18वे आहेत सर चार्लस डॉयली या ब्रिटिश चित्रकाराने सन 1825 मध्ये शिलास्तंभ व वास्तुशिल्प यांचे चित्र रेखाटून दी इंडियन अँटिक्वेरी या पुरातत्व मासिकामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. 19वे आहेत फ्रान्सिस बुकॅनन यांचा कार्यकाल आहे 1762 ते 1829. या स्कॉटिश वनस्पती शास्त्रज्ञाने बौद्ध धर्माची भारतातील मुळे शोधून काढली. मोठे योगदान त्यांनी दिलेले आहे. बुद्धगया मंदिर म्हणजे महाबोधी विहार गया हे सन 1809 साली त्यांनी उजेडात आणले. नंतर राजगिरीचा शोध बुकॅनन यांनी लावला. तेथील चित्रे काढली. प्राचीन बौद्ध विश्वविद्यापीठ नालंदाचा शोध त्यांनीच लावला. तो सन 1814 साली अचानक अजाणतेपणाने शोधत जात असताना त्यांना नालंदाचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याचा अहवाल, त्याचा लेख, रेखाचित्र, नकाशे हे सर्वत्र प्रसिद्ध केले आणि प्रसारित केले. 20वे आहेत कर्नल हेनरी टेलर यांचा कार्यकाळ होता 1845 ते 1927. यांनी स्तूप आणि मूर्त्यांचे जाणीवपूर्वक विद्रूप केलेले जे चेहरे आहेत ते बघितले आणि त्यांनी मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूपाचे सुंदर असे नक्षीदार, त्या कमानी, खांब आणि कठडे या देखाव्यांची शिल्पे यांची नोंद घेतली आणि नंतर ते पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून सुप्रसिद्ध झाले. 21वे होते अँड्रू
स्टर्लिंग हे कोलकाता येथील हत्ती बुद्ध गुंफेमधील शिलालेखांचा यांनी शोध लावला. सन 1818 साली धम्मलिपीमधील शिलालेखांची त्यांनी नोंद घेतली. भुवनेश्वरमधील भास्करेश्वर येथील प्रचंड पाषाण स्तंभ व उत्खननात मिळाले सिंह स्तंभ त्यांनी 1819 मध्ये नोंदवलेले आहेत. 22वे आहेत मरकम किट्टो हे नेटिव्ह इन्फंट्रीचे लेफ्टनंट होते. हे कटक येथील दौस्तीचा शिलालेख या सर जेम्स प्रिन्सेपच्या शिष्याने, हे जेम्स प्रिन्सेपचे शिष्य होते, याने त्या उजेडात आणलेला आहे. त्याने दक्षिण बिहारमधील अनेक बुद्ध स्थळे शोधलेली आहेत. राजगीरमधील चीनी यात्री पैयांच्या वर्णनातील अनेक बुद्ध स्थळे त्यांनी शोधून काढली. स्थानिक लोकांचे वैरभाव, स्थानिक लोकांचा द्वेष, स्थानिक लोकांची असूया, स्थानिक लोकांची घृणा, रस्ते चुकवणे, चुकीचा रस्ता सांगणे आणि प्रवेश नाकारणे आणि धन आणि खजिना नेतात असा अपप्रचार करणे, असे सगळे गैरसमज त्यांनी सहन केले, त्रास सहन केले. आणि किट्टो यांनी 1847 ते 1848 यामध्ये ते विहार महाविहार त्यांनी साफ केलं, माती काढली, दगडी कुंपण उघडे केले आणि जे शिल्प होते ते शिल्प त्यांनी रेखाटले. गयेतील बराबर टेकड्या ज्या आहेत, बुद्ध लेण्या आहेत तिथे, या बराबर बुद्ध लेण्यांमध्ये, या टेकड्यांमध्ये व नागार्जुन टेकड्यांमधील गुंफांचा त्यांनी अभ्यास केला आणि 4 शिलालेख, सम्राट अशोककालीन 4 शिलालेख त्यांनी शोधून काढले. त्यानंतर 23वे आहेत कॅप्टन जॉन्सन यांनी 1822 मध्ये सांची स्तूप वरून खालपर्यंत खोदला होता. त्याने 1851 साली सांची स्तूपाचे नकाशे रेखाटणे, त्याचे चित्र काढणे, त्याचे विश्लेषण करणे, शिलालेख यांची माहिती जगासमोर उजागर केली. त्यातील शिलालेखांवर कोरलेली दानदात्यांची नावे त्यांनी जाहीर केली. अनेक बुद्धमूर्ती आढळण्याचे त्यांनी नोंदवले. सांची, सारनाथ, कौशंबी येथील राजमुद्रा, सिंहमुद्रा, शिलालेख त्यांनी उजेडात आणले. विदिशा येथील बुद्ध लेणीचे उत्खनन त्यांनी केले. भारमूत स्तूप जे आहे तिथे सन 1874 मध्ये हा त्यांनी शोधून काढलेला आहे. हे सगळे मातीखाली दबलेले होते. नालंदा विद्यापीठाचे पुन्हा उत्खनन आणि संशोधन त्यांनी सुरू केले. 1864 साली त्यांनी संकिशा येथे उत्खनन सुरू केले. कौशंबी येथे त्यांनी शिलालेख शोधून काढले. 1865 ते 1866 मध्ये तक्षशिलाचे संशोधनपर उत्खनन केले. 4 वर्षे लेखन करून त्यांनी 1865 मध्ये द एन्शियंट जिओग्राफी ऑफ इंडिया, द बुद्धिस्ट पिरियड, म्हणजे हे ऐतिहासिक अशा प्रकारचं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. 24वे आहेत आर्चिबाल्ड कॅम्पबेल कार्लाइल, यांचा कार्यकाल होता 1831 ते 1897. हे पुरातत्व शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1874 ते 1876 या कालावधीमध्ये कपिलवस्तू, कुशीनगर, रामपूर्वा येथील स्तंभाचे आणि परिनिर्वाण मुद्रेचे उत्खनन केले. कासिया येथे केसरिया स्तूपाचे उत्खनन केले. 1877 मध्ये राजा अशोक, शुंगराजे, कुशाणराजे आणि गुप्तराजे यांनी विकसित केलेली जी धम्मस्थळ आहेत व त्यातील जे शिलालेख आहेत त्यांचे संकलन करून त्यांनी महाग्रंथ तयार केला. 25वे आहेत सर वॉल्टर एलियट, यांचा कालावधी आहे 16 जानेवारी 1803 ते 1 मार्च 1887. या पुरातत्व शास्त्रज्ञाने 1845 मध्ये जोंगाडा येथे, म्हणजे अमरावती येथे जे आंध्र प्रदेश मधला आहे, तिथे बुद्ध जे स्तूप आहे त्याचं उत्खनन केलं. मद्रास प्रांतातील ते कलेक्टर असताना त्यांनी कॉइन्स ऑफ साऊदर्न इंडिया 1885 साली हे पुस्तक प्रकाशित केले. 26वे आहेत बेंजामिन लुईस राईस, या पुरातत्ववेत्याने 9000 शिलालेखांचा संग्रह केला होता. त्यांना तो छंदच लागला होता शिलालेखांचा संग्रह करण्याचा. मैसूर राज्याचा पुरातत्व निदेशक झाला. नंतर कर्नाटकमधल्या 1892 साली कर्नाटकच्या चित्रदुर्ग या जिल्ह्यामध्ये त्यांनी खरोष्टी लिपीमध्ये शिलालेख शोधून काढले. 27वे आहेत डेव्हिड स्पूनर, यांनी 1913 साली पाटणा येथे, म्हणजे तेव्हाचं पाटलीपुत्र येथे उत्खनन करून तिसरी जी धम्मसंगीती झालेली होती त्याचे सभागृह शोधून काढले. त्याने अफगाणिस्तानातील गांधार येथे उत्खनन करून बौद्ध अवशेष शोधून काढले. आणि 28वे आहेत T.W. रीस डेव्हिस, यांनी 1843 ते 1922 या कालखंडामध्ये पाली ग्रंथाचे रोमन लिपीमध्ये
अनुवाद करून मॅन्युअल ऑफ बुद्धिस्ट हे 1878 साली हा पहिला ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला, मॅन्युअल ऑफ बुद्धिझम. आणि दुसरा जातक कथा नावाचा जो ग्रंथ आहे पालीमधला, तो त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून 1880 साली हा प्रसारित केला. बुद्धिस्ट सूक्त जे आहेत हे ग्रंथ पालीमधल्या ग्रंथाचं त्यांनी 1881 साली त्यांनी भाषांतरित करून प्रसिद्ध केलेला आहे. अभिधम्म पिटक जो आहे त्याचा संग्रह 1884 साली इंग्रजीमध्ये अनुवाद करून त्यांनी प्रकाशित केलेला आहे. विनय पिटक टेक्स्ट, विनय पिटकाचा जो ग्रंथ आहे पालीमधला, त्याचं त्यांनी 1885 साली इंग्रजीमध्ये अनुवाद करून ते प्रकाशित केलेला आहे. पाली इंग्रजी जो शब्दकोश आहे, डिक्शनरी आहे, पालीचं इंग्रजीमध्ये त्यांनी ट्रान्सलेशन केलं. तो ग्रंथ 1886 साली त्यांनी प्रकाशित केला. त्यानंतर बुद्धिझम हिस्ट्री अँड लिटरेचर हा जो ग्रंथ आहे तो त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केला. 1896 ऐतिहासिक असा ग्रंथ आहे, 1896ला प्रकाशित केला. बुद्धिस्ट इंडिया 1903ला, बुद्धिस्ट इंडिया म्हणजे भारत हा बौद्ध देश होता हे त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंडिया नावाचा ग्रंथ त्यांनी 1903ला प्रकाशित केला. आणि दीर्घ निकाय हा जो ग्रंथ आहे तो इंग्रजीमध्ये त्यांनी 1889ला प्रकाशित केला. डायलॉग ऑफ दी बुद्धा म्हणजे बुद्धांचं प्रवचन जे डायरेक्ट आहे, तुमची जे सूक्त आहेत ते त्यांनी 1929ला हा ग्रंथ प्रकाशित केला. नंतर मिलिंद पन्नो म्हणजे मिलिंद प्रश्न हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ त्यांनी 1890ला इंग्रजीमध्ये भाषांतरित करून त्यांनी प्रकाशित केलेला आहे. अशा प्रकारे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा त्यांनी अनुवाद करून लंडन येथे स्थापित केलेल्या पाली टेक्स्ट सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. असे अनेक ब्रिटिश अधिकारी, सैन्य अधिकारी आणि शास्त्रज्ञ होते ज्यांनी तथागत भगवान बुद्धांचा या मनुवाद्यांनी लोप पावलेला किंवा जमिनीच्या खाली गाडून टाकलेला जो बौद्ध धर्म होता तो त्यांनी उत्खननाच्या माध्यमातून समोर आणला. आणि जे काही शिलालेख होते, जे काही गुहालेख होते, जे काही स्तंभलेख होते ते वाचण्याचं सुद्धा, लिपीचं सुद्धा शोध धम्मलिपीचा याच शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. म्हणून आपल्या बौद्ध धर्मासाठी या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांचं आणि या सर्व शास्त्रज्ञांचे आपण सर्वजण ऋणी आहोत. त्यांना लाख लाख धन्यवाद देऊया. आपणा सर्वांनी आपण शांततेने हा विषय ग्रहण केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून मुंबई प्रदेशला लाख लाख धन्यवाद देतो. आदरणीय भंडारे साहेब, आदरणीय गायकवाड गुरुजी आणि सर्वच वरिष्ठांना मी लाख लाख धन्यवाद देतो. आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हा गहन विषय किंवा रूप असा विषय जरी असला तरी आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा बौद्धाचार्याचा वर्ग करत असताना, आपला जो काही धम्मलिपीचा अभ्यास करत असताना आपण या धम्मलिपीच्या वर्गाला सुद्धा जॉईन व्हावं, पाली अभ्यासक्रमाला सुद्धा जॉईन व्हावं अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आदरणीय प्रसिद्ध सम्राट यांनाही धन्यवाद देतो की ते आज विशेष करून या आपल्या प्रवचनाला उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या प्रति मंगल व कामना व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय चक्रवर्ती सम्राट अशोक. जय संविधान. जय भीम.